विजयश्री अकॅडमी विद्यार्थ्यांना संधी नामी. MST CET अँड नीट क्रॅश कोर्ससाठी प्रवेश सुरू. प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमी विटा क्रॅश कोर्सची वैशिष्ट्ये. 2 मार्च ते 30 एप्रिल 2 महिने कालावधी. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो संपूर्ण रिव्हिजन. प्रत्येक विषयाला 2 शिक्षक. 21 युनिट टेस्ट, 7 ग्रँड टेस्ट, 5 प्रिलियम सराव परीक्षा, 2 ऑनलाइन एक्झाम. NCERT सिलेबस नुसार टीचिंग, शॉर्ट ट्रिक्स, माइंड मॅप्स, PPT टीचिंग, एक्सपर्ट टीचिंग स्टाफ आणि हो, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हॉस्टेल आणि मेस सुविधा. इथे विद्यार्थ्यांचे करिअर घडते. CET 7,500 तर नीट 9,000 अशा सवलतीच्या फी मध्ये आजच आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश घ्या आणि रिझल्ट पहा. विजयश्री अकॅडमी, कलशमंगल कार्यालय, पारे नाका, तासगाव रोड, विटा. आळसंद येथे संयुक्त जयंती उत्सव साजरा. आळसंद तालुका खानापूर येथे संत रोहिदास सेवा प्रतिष्ठान आळसंद यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व संतसेना महाराज यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी समाजातील सर्व बांधव, महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य हिम्मतराव जाधव, आळसंद गावचे युवा सरपंच अभिनंदन जाधव तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मुंबईचे सदस्य धनाजीराव जाधव यांनी जनजागृती केली व अंधश्रद्धा निर्मूलन विषयी आपले विचार मांडले. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सदर प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून संत रोहिदास सेवा प्रतिष्ठान आळसंद तर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते व यापुढेही अशाच प्रकारच्या समाजोपयोगी कार्यक्रमाचे नियोजन करण्याचा मानस आहे. तरी सर्व दुःखापासून मुक्त होऊ शकता. आता जर बघितलं नाही तुम्ही तर असं वाटतं की सर्व माणसं दुःखी येतील. मग ज्ञानेश्वर महाराज खोटं बोलतात काय? ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हणायचं आहे ते समजलं पाहिजे. आज जो वारकरी संप्रदाय आहे, शरद पवारचं परवाचं स्टेटमेंट आहे, 60% वारकरी संप्रदाय हे धर्मांध झालेले आहेत. ते सर्व हिंदू मुस्लिम विभागच करतात. ते मुस्लिमांचा द्वेष निर्माण करायचा, हिंदू हा गर्व से को हिंदू आहे अशा पद्धतीने स्वाभिमान जागृत करायचं आणि दुफळी निर्माण करून राजकारण करायचं. अशा पद्धतीने 60%, 100% नाही म्हणत मी, असं आहे. तुम्ही तर प्रवचन ऐकले ना, तर त्याची स्टेटमेंट ऐकली तर तुम्ही हिंदू हिंदू असतात. भागवत धर्मामध्ये हिंदूचा काय कसा मानवता धर्म, सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना म्हणजे म्हणतो ना आपण हिंदू हिंदू म्हणता, त्यावेळी दलितांना तुम्ही काय करता माहिती का? काळामध्ये सत्याग्रहाचा उल्लेख केला. 5 वर्ष दादासाहेब गायकवाडांनी 5 वर्ष त्या उपोषणावर घेतात, पण सत्याग्रह केला तरी पण त्यांना ना बंधन प्रवेश दिला नाही. 5 वर्ष सत्याग्रह करून सुद्धा आता ही म्हणजे दलित समाजाचे लोक काय म्हणतात का, आम्ही इथं 5 वर्ष सत्याग्रह केला अशी आम्हाला नुसती छोटीशी पाठी लावून द्या. पाठी लावून पण दिली नाही. पंढरपूरच्या मंदिरामध्ये 1950 आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे 26 जानेवारीच्या अगोदरची गोष्ट आहे ना, साडेनऊची 11 दिवस उपोषण केलं. आता मारणार अशी परिस्थिती झाली. आचार्य यात्राने त्यांनी घणाघाती भाषण केलं